छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अंबड पोलीस ठाणे परिसरातील मंडळांना आवश्यक सूचना करण्यात आल्या। शिवजयंती साजरी करण्याबाबत वर्गणी गोळा करत असताना स्वइच्छेने घ्यावी, तक्रार आल्यास त्यावर गुन्हा दाखल होईल। तसेच उत्सवादरम्यान वापरण्यात येणाऱ्या झेंडे तसेच त्यांची उंचीबाबत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी कुणाच्याही भावना दुखावणार नाही, तसेच ऑनलाईन नोंदणी करून मंडळांची नोंदणी करावी। शिवजयंतीनिमित्त विविध बाबींची काळजी घेण्याचं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी आवाहन केलं। उद्या सर्वत्र शिवजयंती साजरा करण्यात येणार आहे। सर्व शिवभक्तांना आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा। शिवजयंतीनिमित्त नाशिक पोलिसांतर्फे काही मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती माननीय पोलीस आयुक्त सरांनी प्रसारित केलेली आहेत किंवा जारी करण्यात आलेली आहे। त्याबाबत थोडक्यात सांगतो की जी शिवजयंती आहे उद्याची, तर त्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी एक खबरदारी घ्यायची की कुठल्याही प्रकारच्या रस्त्याला अडथळा येणार नाही किंवा शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना अडथळा येणार नाही किंवा शाळेच्या बसेस, ॲम्ब्युलन्स वगैरे जे काही आहेत तर त्यांना अडचण येणार नाही। त्याचप्रमाणे जे कोणी स्टेज टाकणार आहे तर ते कुठल्याही रस्त्यावर टाकू नये। त्याचप्रमाणे कुठल्याही मोठ्या आवाजामुळे लोकांना त्रास होईल किंवा DJ वगैरे आहे तर DJला तर टोटली बंदीच आहे। तर त्यामुळे पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, पारंपरिक गीतांचा वाद्य वाजवा। कोणी प्रक्षोभक भाषणे करू नये, कोणी प्रक्षोभक वाद्य वाजवू नये किंवा प्रक्षोभक गाणी वाजवू नये, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल। अशा प्रकारचे जे काही तत्त्व आहेत मार्गदर्शक ते जारी करण्यात आलेले आहेत। याबाबत जर समजा कोणी त्याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। पोलीस दलाकडून सुद्धा योग्य तो चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत। वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवजयंती जी आहे तर ती आपल्या सहकार्याने, जनतेच्या सहकार्याने आम्ही शांततेत पार पाडू। वेळ काय असणार आहे सर? वेळ ही सकाळपासूनच सुरू होणार आहे की जे काही प्रतिमा पूजन आहे, काही ठिकाणी पुतळे आहेत तर आणि काही ठिकाणी एक मिरवणूक निघणार आहे। सगळ्यांना म्हणजे परवानगी देण्यात आलेल्या आहेत। सर्वांच्या मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो ठरवण्यात आलेला आहे आणि परवानगी दिलेल्याप्रमाणेच सर्वांनी जे काही आपल्याला परवानगी घेतलेली आपण त्या परवानगीचं एकदा अवलोकन करावं आणि त्याप्रमाणेच आपण आपली शिवजयंती साजरा करावी। तसेच आपण कुणाकडून वर्गणी जी आहे तर ती सक्ती करू नये। सर्वजण आपल्या स्वेच्छेने देतात, स्वेच्छेने त्या कार्यक्रमास येतात। लहान मुलं, महिला आणि वृद्ध यांच्या बाबतीत सुद्धा आपण खबरदारी घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही किंवा महिला मुलींची छेड होणार नाही। याकडे सुद्धा आपल्या सर्वांना जे काही आयोजक आहेत यांना लक्ष देण्याचे गरजेचे आहे। आणि त्याबाबत जर काही अडचणी असतील किंवा काही तुम्हाला बंदोबस्त लागणार असेल तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा। आपल्याला नक्कीच सहकार्य करण्यात येईल। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।